अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी शहरातील श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील बीकॉम तृतीय वर्षाच्या 5व्या सत्राच्या विद्यार्थिनी विमा सल्लागार शिशिर शर्मा यांच्याकडून विमा आणि विमा दाव्यांच्या प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन घेतले। यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रकाश जानकर यांच्या कार्यावर आधारित शिल्प पुस्तकाचे प्रकाशन यवतमाळ येथे ज्येष्ठ नागरिक भवनात पार पडले। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला आधार देणारे पीक म्हणून केळी पिकाकडे पाहिले जाते, परंतु सध्या केळीला कवडीमोल भाव मिळत आहे। परिणामी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असून शासनाने केळीसह शेतीमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली। बुलढाणा जिल्ह्यातील मासरोड येथे आदिवासी कोळी महादेव जमातीवरील अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी तसेच 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। यासाठी मासरोड येथे 21 नोव्हेंबर 2025 रोजी आदिवासी कोळी महादेव नगरातील देवीच्या मंदिरासमोर सभा पार पडली। वाशिममध्ये केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम जिल्ह्यात 21 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील घाटलाकडी येथे माजी आमदार दिवंगत भैयासाहेब देशमुख तडवेलकर यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यात शुक्रवारी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये निबंध लेखन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यवतमाळमध्ये घाटंजी तालुक्यातील गोविंदपूर ते सायपड या महत्त्वाच्या राज्यमार्गाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण बनत आहे। रस्त्यावर अक्षरशः खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 14 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यता निर्णयाला वैधता दिली। बुलढाणा शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक रस्त्यावर वाढत्या अनियमित पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका वाढणे आणि अपघातांची शक्यता निर्माण होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने परिस्थितीला गांभीर्याने घेत गस्त वाढवून कारवाईला सुरुवात केली। वाशिममध्ये मंगरुळ पीर शहरातील मौलाना आझाद नगर परिषद शाळा परिसरातील ट्रान्सफॉर्मरला 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साधारण 5 वाजता अचानक आग लागली। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे आग भडकण्यास मदत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। अमरावतीमध्ये अचलपुरातील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे स्काउट गाईड मेळावा घेण्यात आला। यवतमाळमध्ये आर्णी तालुक्यातील कुर्हा तळणी येथे असलेल्या नाल्यावरील बांधाऱ्यातून पाणी पुढे सरकत नाही। काळी कचरा अडकून पडल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला। परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे, तर गुराढोरांनाही पाणी उपलब्ध होत नाही। अकोलामध्ये शेती कामासाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या श्रम व वेळेची बचत होते। ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध असल्यानंतरही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने नांगरणी करतात। येथील शेतकरी नारायण ताले यांनी त्यांच्या शेतात बैलांद्वारे नांगरणी सुरू केली, त्यामुळे शेती अधिक भुसभुशीत होऊन उत्तम मशागत होत असल्याचे शेतकरी सांगतात। बुलढाणा नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाचा कस लागत आहे। बालेकिल्ले टिकवण्याची धडपड आणि विरोधकांचा प्रभाव म्हणून काढण्याची जबाबदारी या दोन्ही आघाड्यांवर आमदारांची चांगलीच धावपळ सुरू आहे। वाशिममध्ये मानोरा तालुक्यातील माहुलीगड ग्रामपंचायती अंतर्गत चाकूर गावाला जाणारा एकमेव शेतरस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्यावरून प्रवास धोकादायक बनला आहे। 22 नोव्हेंबर रोजी शेतात रब्बी मशागतीसाठी माहुली गावजवळील खोल नाल्याच्या पुलावरून जाताना रमेश किसन राठोड यांचा ट्रॅक्टर चिखलात घसरून उलटला। अमरावतीमध्ये पर्यावरण संवर्धन, धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट आणि शहरातील जलस्रोतांचे संरक्षण यांचा उत्कृष्ट समन्वय साधत मनपातर्फे राबवण्यात आलेल्या मूर्ती व धार्मिक फोटोंच्या संकलन आणि विसर्जन उपक्रमाची शुक्रवारी क्षत्री तलाव परिसरात सांगता पार पडली। यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे सतत मानवता जपून ज्ञानाचा प्रवाह जगाला दिला पाहिजे। सर्वसामान्यांची सेवा करावी, कशाचाही गर्व करू नये। जीवनात सर्व नाशिवंत आहे आणि एक दिवस हे सर्व सोडून जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यायचा आहे। चांगले कर्म करा, ते आयुष्याला घडविते, असे प्रतिपादन कीर्तनकार हंबप बजरंग महाराज पापडकर यांनी केले। अकोला अकोट ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे लोकार्पण 23 नोव्हेंबर 2022 रोजी झाले। या मार्गाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत। या मार्गावर अद्याप फक्त 3च रेल्वे गाड्या धावत आहेत। परिणामी प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या कायम आहेत।
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती पदासाठी सुरू झालेली चुरस दिवसेंदिवस वाढत असून अविश्वास प्रस्तावानंतर नव्या सत्ता समीकरणांची जुळवाजुळव वेगाने होत आहे। यामुळे सहकार क्षेत्रातील राजकारण अक्षरशः तापले असून आगामी निवडणुकीत कोणत्या गटाचे पारडे जड ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। वाशिम जिल्ह्यात 2 डिसेंबर रोजी होणारे नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर मतदानापूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। अमरावतीमध्ये धारणी तालुक्यातील जांबू येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला गुरुवारी दिनांक 20 रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस यांनी RR पाटील स्वच्छ ग्रामपंचायत अभियान मूल्यांकनाच्या अनुषंगाने भेट दिली। यवतमाळमध्ये महागाव येथील शहीद भगतसिंग विद्यालयात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली। शासनाच्या परिपत्रकानुसार या विद्यालयात जनजाती पंधरवडा राबवण्यात आला। अकोला जिल्ह्यातील ओकट वन विभागांतर्गत येणाऱ्या वरूर जवळका परिसरातील शेतामध्ये रानडुकरांचा उच्छाद सुरू आहे। सध्या कापूस वेचणीची लगबग सुरू असून 20 नोव्हेंबर रोजी 2 महिला कापूस वेचत असताना अचानक रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला केला। आरडाओरडा केल्यानंतर रानडुकरे पडून गेली। मात्र या हल्ल्यात एका महिलेला हाताला तर दुसऱ्या महिलेच्या पायाला जखमी झाली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेणारे 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार। शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले। 7 ठिकाणी तिरंगी, 2 ठिकाणी दुरंगी तर 2 ठिकाणी चौरंगी लढत होत आहे। दरम्यान आता प्रचार तोफा 7 दिवस धडाडणार असून 6 पक्षांचे स्टार प्रचारक निवडणुकीचा जोर तापवणार आहे। 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी TET अनिवार्य करण्याचा निर्णय योग्य असला तरी अशा निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकरीवर गदा येऊ नये, त्यांना संधी दिली जावी असा सूर शिक्षक, उच्च शिक्षक युवकांच्या परिचर्चेत उमटला। शासनाने निर्णयाचे पुनरावलोकनही करावे अशी मागणीही परिचर्चेत सहभागी शिक्षकांकडून करण्यात आली। अमरावतीमध्ये रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी सदस्य तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांची रेड रिबन क्लब कार्यप्रणालीवर व HIV या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा 14 नोव्हेंबरला पार पडली। यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन रासेयोचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी HIV आजाराविषयी जनजागृती करण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे देखील महत्त्वाची भूमिका असल्याचे मत व्यक्त केले। यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा संगम येथील बरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी असलेले खंडेलवाल ज्वेलर्स व साई ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले। 2 लाख रुपयांचे चांदीचे अलंकार व रोकड असा 2.5 लाखांचा मुद्देमाल उडविला। ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याने खळबळ उडाली। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपालिका निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला। उमेदवार मतदारांशी संपर्क करून विविध आश्वासने देत आहे। तेल्हारा तालुक्यात अद्याप फारसा विकास झाला नाही, त्यामुळे मतदारांना शहराचा सर्वांगीण विकास हवा। मते मागण्यासाठी येत असलेले उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मतदार आपल्या मागण्या रेटून धरत आहे। बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची आशंका व्यक्त होत असल्याने गावोगावी चिंता वाढली। गेल्या 3 वर्षापासून निवडणुका रखडल्याने इच्छुकांचे राजकीय गणित, गुंतवणूक आणि स्थानिक समीकरण पूर्णतः ढवळून निघाली आहेत। आता पुन्हा विलंबाची चिन्हे दिसू लागल्याने संभाव्य उमेदवारांच्या मनात धास्ती निर्माण झाली। वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार येथे खरीप हंगामातील संकटांना मागे सारत उंबरडा बाजार परिसरातील शेतकऱ्यांनी नव्या उत्साहाने रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात केली। कापूस वेचणी आणि रब्बी पेरणी ही दोन्ही कामे एकाच वेळी आल्याने मंजूर मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले। शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे।